हॅलो, गुड मॉर्निंग. कसे आहात सगळे? परत एकदा माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. बरं, सकाळ झाली आहे. लवकर उठले मी आज, कारण आज भरपूर कामं आहेत. काय काय ठरवलेलं आहे मी. ते आज आवरायचं आहे. साफसफाई आज करायला घेतली आहे घराची, कारण आता येऊन 8 दिवस होऊन गेले, पण ते करायला मिळत नाही आहे साफसफाई. चहा वगैरे झाला आहे, नाश्ता झाला आहे, तीर्थाचं पण सगळं भरवून खाऊन पिऊन झालेलं आहे. ते सगळं आवरलं आणि मग वरती आलेले फायनली साफसफाई करायला. त्यानंतर इथे समोर तुम्हाला बघताना दिसेल की काहीच घाण नाही आहे, काहीच धूळ नाही आहे, पण भरपूर धूळ भरपूर जमा झालेली. एकदम असं आमच्या ह्या जे समोर तुम्हाला टाईल्स दिसत आहेत ना, ह्या ना अक्षरशः म्हणजे अशा काळ्या दिसायला लागतात जर व्यवस्थित झाडल्या नाही, पुसल्या नाही ना. तर आता टाईल्स पुसणं काही शक्य नाही आहे, कारण माझे वेळ पण नाही तेवढा. कारण दरवेळेला मी आल्याला पहिलं घर झाडून घेते, सगळ्या टाईल्स पुसून घेते. पण ह्यावेळेला मी आता ठरवलं फक्त घर झाडूनच घेईन. त्याच्यामुळे पटापट थोडा ट्राय चाललेलं माझा, कारण जोपर्यंत तीर्था खेळते तेवढ्या वेळात मला सगळं कंप्लीट करायचं होतं. तर सगळं घर म्हणजे ही रूम व्यवस्थित झाडून घेतली. मशीनच्या मागे पण भरपूर धूळ जमा होती. टेरेसची रूम आहे ना ही, त्याच्यामुळे भरपूर धूळ म्हणजे तुम्ही किती बंद केलं तरी ते होतेच ती धूळ. त्यानंतर इथे खाली आली खालच्या रूममध्ये, तर इथे पण या जिन्यांवरून भरपूर हवा सुटते. तर हवेने पण भरपूर धूळ येते. ही रूम जरी पॅक असली ना तरी या जिन्यांमधून भरपूर धूळ येते या रूममध्ये. ती पण सगळी झाडून काढली. आणि तुम्ही झाडू बघू शकता, मी जी तुम्हाला गावी बोलली होती ना गेल्या टायमाला, तशीच झाडू मी इथे मुंबईला पण ठेवली. मला हीच बरी वाटते झाडायला, कारण अशी नुसती झाडू जरी फिरवलात ना तरी कुठे काय कचरा असेल ना तर तो लगेच निघून जातो. 10 वेळा हे करायची काही गरज नाही. आणि इथे टी व्हीच्या मागे बघते मी ह्याच झाडूनी करते. माझ्याकडे आहे दुसरं सॉफ्टवालं पण, मोठं लांबलाचं येतं ना एक सॉफ्ट असं कापसासारखं, पण त्याने ना धूळ नाही निघत. ह्या झाडूनीच बऱ्यापैकी निघते. आणि खरंच मला बेस्ट आहे माझ्यासाठी ही झाडू, म्हणजे कचरा वगैरे काढायला किंवा घर झाडायला वगैरे. तर केलं. त्याच्यात मध्ये एकदा तीर्थाकडे जाऊन आली, ती खेळत होती, थोडंसं दूध पाजलं तिला, परत खेळायला लागली. मग म्हटलं आवरायला पाहिजे सगळं फटाफट. हे सगळं रूम वगैरे झाडू म्हणजे सगळी साफसफाई केली, कारण मला आज डीमार्टला जायचं होतं. हे सगळं आवरून ह्याच्यानंतर मला जेवण पण बनवायचं होतं. जेवण वगैरे सगळी घरातली कामं आटपून मला डीमार्टला जायचं होतं 2 वाजता, कारण तीर्थाचे पप्पा आज इथे वानखेडे स्टेडियममध्ये मॅच बघायला जाणार होते. त्याच्यामुळे ते म्हणाले की नाही लवकरच ये. तर मी म्हटलं ठीक आहे, ते आहे तोपर्यंत डीमार्टला जाऊन येईन, कारण तीर्थाला ते सांभाळू शकतील, अथर्वला नाही जमणार. अथर्व पण जाणार होता मॅच बघायला, तर मला त्यावेळेत सगळं आटपायचं होतं जाऊन येऊन, म्हणून ते सगळं आटपलं. तर ही रूम झाडून खाली गेली, तर बघते तर अजून म्हणतात ना कामात काम असं वाढतं, असं डोकं फिरतं ना. पण ते एक बेसिनचा पाईप असतो ना, म्हणजे भांडी माझी ऑलमोस्ट घासून झाली होती, आणि बेसिनचा जो पाईप असतो ना आतून बाहेरून, तो पूर्ण खालीच पडला. छोटंसं ते भांडं असतं ना स्टीलचं, त्या सकट तो पाईपच खाली पडला. त्याच्यामुळे ते बेसिनमधलं थोडं खरकटं सगळं पाणी पाणी झालं आतमध्ये बेसिनमध्ये. ते परत साफ करण्यात माझा वेळ गेला. जेवण पण बनवायचंच होतं मला, तर आता काय करणार आहे. बेसिनचं सगळं हे असं बघितलं ना तर एकदम म्हणजे इच्छाच होत नव्हती तिथे उभं राहायची. म्हणून काय केलं, एकच आधी पहिले त्यांनी काय केलं, अथर्वच्या पप्पांनी टेम्पररी तो पाईप लावून दिला, जॉईन करून दिलं. कारण जो माणूस येतो ना दरवेळेला, तर तो आला नव्हता, गावी गेलेला तो, म्हणून त्यांनीच कसं कसं करून दिलं. मग मी एकच काय ते थोडंसं डाळ भात बनवलं आणि भाजीला, आणि पटापट सगळं आवरलं. तीर्थाला भरवलं, तिची अंघोळ वगैरे सगळं केलं, तिला झोपवलं, आणि मग मी डीमार्टला गेली, कारण अजिबात टाईम वेस्ट मला करायचा नव्हता. थोडंसं पटापट जेवली मी आणि मग डीमार्टला गेली. हे म्हणाले लवकर ये, तर मला पण काय 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 सामान आणायचं होतं, कारण मेन म्हणजे तीर्थाच्या 2 वस्तू आणायच्या होत्या, एक तर वाईप्स आणि हगीज वगैरे. अथर्वसाठी बुक्स घ्यायचे होते, मला नोटबुक्स घ्यायचे होते, आणि डीमार्टमध्ये स्वस्त पडतं ते. तर तुम्ही ट्राय करा, मी तुम्हाला सांगते थोड्याने किती काय प्राईज लागते ती. तर हे सगळं आवरलं, व्यवस्थित किचन साफ केलं, आणि मग फायनली मी डीमार्टला गेली.
तर इथे मला एक सांगायचं आहे की डीमार्टमधून मी अथर्वसाठी नोटबुक्स घेतल्या आहेत. एक डझन बुक्स घेतल्या आहेत आधी. तर इथे एक बुक आहे ना 200 पेजेसची, ती 50 रुपीजला आहे. पण ती आपण डीमार्टमधून घेतली ना ती 35 रुपीजला पडते. तर ती तुम्ही घेऊ शकता, म्हणजे स्वस्त पडेल म्हणून सांगते. डीमार्टला गेल्यावर पण जे सामान पाहिजे होतं ना तेवढंच घेतलं, बाकी दुसरीकडे कुठेच बघितलं नाही. कारण डीमार्ट एक अशी जागा आहे ना की आपल्याला घ्यायचं असतं एक आणि आपण 4 वस्तू अजून एक्स्ट्रा घेऊन येतो. ते सगळं घेतलं, फटाफट सामान घरी आली आणि त्यात अथर्वने अजून एक काम करून ठेवलेलं ते बघा. अथर्व टेरेसवर गेला होता, काहीतरी कपडे, काहीतरी टी शर्ट त्याचं सुकत घालायचं होतं आणि अजून वरती टेरेसवर गेला तर त्याने नळच तोडला. काय फिरवायला गेला काय माहिती, पण कामात काम त्याने करून ठेवलं. तर गाईज मी हा नळ तोडलाय म्हणून पप्पा आणि मम्मीने खूप रागवले मला. आणि आता पप्पा 200 रुपयाचा परत एकदा नवीन नळ घेऊन आले आहेत. तर बघूया पप्पा कसे लावतात. बोल मैं काम का नकाज का दुश्मन अनाज का. तर हे बघू शकता की पप्पा कशी नळ फिट करत आहे. दिसतंय बरोबर. मला काय माहिती. साबण काय म्हणे काय. नाही आता तुम्ही बघू शकता परत एकदा नवीन नळ लावलाय. आता पाणी पण निघतंय जास्त फास्ट. आणि अशा प्रकारे परत एकदा नवीन नळ लावला आहे. तर बघूया ह्याला पाईप कसा अटॅच होतो. तर हे बघा पाईप अटॅच झाला. एवढा इझी निघतात. नाही परत नळाचा फ्लो तो निघाला. त्याला वाटतं पाईपनी टेपनी टेपिंग करावी लागली. एवढ्या सगळ्यामध्ये फायनली नळ पण लागला, कारण मी त्यांना बोलले होती नळ आधी लावून द्या. त्या आधी नाहीच म्हणत होते, पण त्यांनी नळ लावून दिला फायनली. आणि खूप धावपळ झाली सकाळपासून. आणि घरी आली तरी म्हणतात की नाही कॅन्सल झालं जायचं मॅच बघायला. अजून मला राग आला, म्हटलं जाऊ दे. चला इथेच व्हिडिओला एंड करते. रात्री नवरोबांनी बिर्याणी मागवली होती अथर्वच्या पप्पांनी जेवणासाठी. म्हणाले काय बनवू नकोस म्हणून. तर चला इथेच व्हिडिओला एंड करते. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. व्हिडिओ आवडल्यास नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. बाय. आणि ज्यांनी मला सबस्क्राईब केलं ना त्यांचे मी खूप खूप आभार मानते. थँक्यू.